हॅलो गायज, वेलकम टू आर माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत बोंबीलचं कालवण. तर सुरुवात करूया रेसिपीला. आजची स्पेशल गोष्ट अशी आहे की आज आपण बोंबीलच्या कालवणात टाकणार आहोत भेंडी. बोंबील चांगले धुवून घ्यायचेत, मग नंतर कसे कापायचे ते तुम्ही बघून घ्या. आता आम्ही कसे कापतोय ते. बोंबीलमध्ये आम्ही भेंडी टाकणार आहोत. भेंडी ही मम्मीची रेसिपी. त्याला कधीला आता ठेवून देत आहे आता ना. तेच बोलते मी. बरं आता माहित नाही. कालवून करते फक्त. मम्मी फ्राय मस्त करते. हा, मला आवडली, भारी लागत होतं. कोण बोलणार पण नाही तू बोंबील पण आज मीठ जायचं आता बस. काय नाही, मेरे को बहुत अच्छा लगा. पाहिजे तर नाही. नहीं पोट भर. नाही समाधान झालेलं आहे. टेस्ट तरी बनवल. जो मिलता है उसमें समाधान मानने का. बरं आहे, पोट भरले. भरले नाही. चायनीज खाल्ल्यावर काय आवडलं तर बरं ते चायनीज आवडलं तर टाकशील खाल्ल्यावर ना, काय. म्हणून मी दिला नाही. नाही, मला खरंच मी करते काय वड्या. आधी मला वाटलं वड्या दिल्या का काय, या काय कोलम्याची खाल्लं मग तू वड्या दिल्या का कधी. तुम्ही मला तळलेला बोंबील आहे. हिने आधी थोडासा चाकून बघितला, मसाला तर मस्त काटा काढते मम्मी. मला वाटलं नाही काढत. काटा काढते. स्टोरेज नाही ना बोलवणार. नाही, स्टोरेज केलाय जरासा. स्टोरेजचाच प्रॉब्लेम वांदे त्याच्यामुळे होतं. जरासा मग काय स्टोरेज केला. काका काय माहिती कुठे गेलं. घूमने गए होंगे, थोड़ा सा वॉक. मम्मीची रेसिपी इवनिंग वॉक के लिए गए. इवनिंग वॉक. हो. Oh my God. काटा सुके बोंबील खायचा व्हिडिओ काढते बस. सुकी बोंबील ना. सुकी बोंबील वापरी. बोंबीलच्या कालवणासाठी लागणारी सामग्री आम्ही कापून घेतले. तर आता सुरुवात करूया फोडणीला. सुरुवातीला मी तेल टाकलंय. तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. बघा मी किती तेल टाकलंय ते. तुम्हाला पण तुमच्या अंदाजानुसार तेल टाकायचं, जास्त तेल टाकू नका. आणि मग मी टाकलंय लसूणची पेस्ट टाकली. नंतर मी मिरच्या टाकल्यात. मग आपल्याला याच्यात हळदी आणि हिंग ॲड करायचं आहे आणि ते पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. कांद्याला पूर्ण हळदी आणि हिंग मिक्स झालं पाहिजे म्हणून. मग मी याच्यात ॲड करते लाल तिखट मसाला अंदाजानुसार आणि ढवळून घ्या प्रॉपर त्यातला. आता मसाले गरम झाले तर टाकूया टमाटर मी एक कटिंग करून टाकलाय त्याच्यात. ही रेसिपी तुम्हाला कोणी सांगितली. तुमच्याकडे करतात पप्पा करतात. भेंडी व्हिडिओ लावा या. बोंबील लावून चिंच टाकायचं. भेंडी शिजवायची पहिले. कोथिंबाई कशी बोलते तसं बोलायला शिका. पाणी टाकायचं. ती मम्मी ती हे नाही होणार, चिकचिकीत नाही होणार. चिक असं नाही तसं नाही होणार ना. पप्पा करतात सर्व टेस्टी लागत. भेंडी टाकल्यानंतर तुमच्या अंदाजानुसार जेवढा रस्सा लागेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि मग नंतर बोंबील टाका त्याच्यामध्ये. कारण की बोंबील लगेच शिजतात आणि भेंडी शिजायला टाईम लागतो, म्हणून भेंडी शिजवून घ्या पहिले, नंतर बोंबील टाका. मग मी नंतर बोंबील टाकले आणि मी 5-10 मिनटं ठेवलं. 5 मिनटं ठेवलं कारण की बोंबील लगेच शिजतात तर आपल्याला टाईम लागत नाही. मग त्याच्यानंतर मी कोकमचा रस टाकला त्याच्यावरतून, कारण की त्याचा उबरसपणा निघून जावा म्हणून. कोकमचा रस टाकल्यानंतर मी मीठ टाकलं अंदाजानुसार. ही रेसिपी आमच्याकडे खूप आवडते. ही रेसिपी तुमच्याकडे बनवतात की नाही नक्की सांगा. बोंबीलमध्ये तुमच्याकडे भेंडी टाकतात की नाही हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघत आहात मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. बाय बाय.